हक्काचं कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही। माय बाप सरकार काय म्हणते, शिक्षण नाही म्हणते, माय बाप सरकार काय म्हणते, गरीबाला शिक्षण नाही म्हणते। मग या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, या सरकारचं करायचं काय। खाली डोकं वर पाय, शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणतो देणार नाही। त्याशिवाय राहणार नाही। आंबे आश्रम शाळेमध्ये 8वीचा वर्ग चालू झालाच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, 8वी ते 10वी शाळा चालू झालीच पाहिजे। झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, आंबे आश्रम शाळेमध्ये 8वीचा वर्ग चालू झालाच पाहिजे। झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, तिथल्या मुजोर मुख्याध्यापकांची बदली झालीच पाहिजे। झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। आंबे ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय असो, जय असो, जय असो, लढेंगे लढेंगे, आवाज दो, आवाज दो। शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। नमस्कार साहेब, मी आंबे गावचे ग्रामस्थ। माझा विषय आहे शासकीय आश्रमशाळा आंब्यामध्ये आहे। 23 वर्ष झालं सुरू होऊन, तर त्या शाळेमध्ये 8वीचा वर्ग, 10वीचा वर्ग, 9वीचा वर्ग सुरू होता। 2 वर्षे, 1 वर्षे 83% निकाल लागला 10वीचा, 1 वर्षे 85% निकाल लागला। आणि या शासनाने काय केलं बुवा, तुम्हाला वरून मान्यता नाही, त्यामुळं ते शाळा बंद केली, ते वर्ग बंद केले। आम्ही 2009, 10, 13, 14, 20, 21 असं नेहमी पत्रव्यवहार करत राहिलो, या ऑफिसवर विश्वास ठेवत राहिलो, परंतु या ऑफिसने आमची गलती केली आणि आज रोजी यांच्यामुळं आम्हाला ह्या उन्हामध्ये बसायची पाळी आली। एखादा माणूस इथं या उन्हाने मरल किंवा काय होईल, माझ्यासारखा वयस्कर माणूस, ही सुद्धा यांना कळकळ नाही। आम्हाला इथं उभं राहायची गरजच काय होती? आमचं हे हक्क नव्हतं का? हे ऑफिस आमचं नाही का? आदिवासी ऑफिसवर आमची हक्क नाही का? हे का फक्त नोकरदारांचं हक्क आहे का? आणि अशा अवस्थेमध्ये ह्या ऑफिसने जर हे कारवाई केली असती, ते परस्पर मिळवलं असतं, तर आम्हाला या ग्रामस्थांना, आमच्या ह्या माय बहिणींना या ठिकाणी याचा प्रसंग आला नसता आणि ह्या उन्हामध्ये तळपायची वेळ आली नसती। तर ह्या आता तात्पुरत्या स्वरूपामध्ये ते म्हणतात बाबा प्रकल्प अधिकारी, कालही त्यांच्याशी बोललो, इथं काहीच बोलले नाही। गावाला भेटी दिल्या, सगळी व्यवस्था करून ठेवले, गावातल्या 2-3 इमारती दिल्या आता, आणि बाकीचे आमचे ते बुधाजी रामशाने सांगितलं बाबा आमचं, आम्ही ते 1-2 शिक्षक काय द्याल, त्या शिक्षकांचा पगार सुद्धा आम्ही देऊ शकतो, त्या मुलांना जेवणाचं सोय सुद्धा करू शकतो, तरी पण यांना जाग येत नाही। मग ग्रामस्थांनी आम्ही काय करायचं? आमचं नेमकं काय पाप आहे याच्यामध्ये, किंवा आमचं भ्रष्टाचार आहे किंवा काय आमचं चुकीचं काय असलं तर तुम्ही कोणीतरी वरिष्ठांनी आम्हाला सांगायचं बाबा हे तुम्ही चुकीचं मागता, आणि मग मागून मागून आम्ही काय करता, धन संपत्ती मागत नाही किंवा तुमच्याकडे कुठली हे मागत नाही। आम्ही मागतो मुलांच्या शिक्षणासाठी 8वी, 9वी, 10वीचा वर्ग, आणि मग हे द्यायला वरच्यांना लवकर जमत नाही, ह्या खालच्यांना लवकर जमत नाही, ते काही यावर्षी होत नाही। तिथं काय अडचण आहे? हे दिल्यानंतर कुठला अधिकारी तिथं मरल? 8वीचा वर्गाची मान्यता आंब्याला दिल्यामुळे कुठला अधिकारी मरल? तुम्ही सांगा, काय अडचण आहे मला सांगा ना। हे सबब इकडं सांगायचे असतात का? कधीपासून उपोषणाला बसले? उपोषणाला आज सुरुवात केली आम्ही, काल चर्चा केली, आम्हाला चर्चेला बोलावलं, ऑफिसची काही मंडळी पसार झाली, इथं चर्चेलाच नाही। साहेबांना सांगितलं आम्हाला बोलावलं कशा करता? अधिकारी आले काय, कसं वातावरण? अधिकारी आली, त्याने बरोबर आहे, ते प्रकल्प नवीन आहे, 7-8 दिवस आलेले आहेत, त्याबद्दल वाद नाही, पण 2003 पासून प्रकल्प झाले किती? इमारती ह्या प्रपंच आहे, हा जसा माझ्या घरामध्ये प्रपंचाचा मी करता आहे तसा ह्या प्रपंचाचा करता इथं कोणतरी असेल ना ह्या प्रकल्प। मग ह्या प्रकल्पाला समजत नाही का आंब्याच्या आश्रमामध्ये काय उणीव आहे? तिथं इमारती आहेत काय? टॉयलेट आहे काय? मुलींचा खोली व्यवस्था वेगळी आहे का? हे आतापर्यंत दिसलं नाही। हे आज आम्हाला सांगतात, तिथं येऊन पाहतात त्यांची टीम आणि खोटे रिपोर्ट देत, टॉयलेट नाही, त्या वर्ग भरायला व्यवस्था नाही, हे सांगतात होय? हे कशा करता? हे आमचा हक्क नाही का? आम्ही शिक्षणापासून का वंचित ठेवतात? आदिवासींना शिक्षण नको का? आमचा ह्या देशात भाग नाही का? गोष्टी जर मान्य केल्या
आमचा 8वीचा वर्ग उद्या नाही सुरू केला तर मात्र आम्ही भर पावसात आम्ही लागवडी बिगवडी भाताच्या काय करणार नाही, इथंच बसून राहणार नाही. कोणी 10-5 लोक मी घेऊन मी स्वतः मरस्तोपर इथंच राहणार. हे मला मागणी.